ते मी लाईट मूडमध्ये बोलत होतो. ते या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो. त्याच्यामध्ये ते लाईट मूडमध्ये गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा हे कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे. मला वाटत नाही आकडा चुकल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली असेल. कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे. माझा आकडा चुकला, पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर. म्हणजे चुकून मी कोटी म्हणलं, ते लाखात आहे. म्हणजे यावेळेस पक्षाने पैसे दिल्यामुळे व्यक्तिगत खर्च झाला नाही असं म्हणायचं. बरोबर आहे ना. संपूर्ण खर्च पक्षाने केला आमच्या, हे सत्य आहे. आणि प्रत्येक कॅन्डिडेटला दिले, मला एकट्याला दिले नाही. प्रत्येक कॅन्डिडेटला पक्षाने त्या मर्यादेपर्यंत पैसे बाय चेक दिले. आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पक्षाला परत दिले प्रामाणिकपणाने. मला असं म्हणायचं आहे की आमच्या ह्या प्रकरणामुळं अशा पद्धतीनं जुने प्रकरणं 2-2, 3-3 वर्षाच्या पूर्वीचे उकरून काढायचे, हे काय माध्यमाची बरोबर नाही आहे. तुम्ही त्याच वेळेस दाखवलं असतं तर काहीच बनलं नसतं आम्ही. पण 2 जुने प्रकरणं दाखवायची, हा काय तो काय, हा गुंडगिरी करतो. पण हे माध्यमांकडून होतंय की त्या भागातले तुमचेच प्रतिस्पर्धी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा होत आहे आणि त्याची दखल हे प्रसारमाध्यमं घेत आहेत. हे सोशल मीडियाचं आता वॉर सुरू झालेलं आहे. पण कुठेतरी बीडचं पण राजकारण कारणीभूत आहे याला, कारणीभूत आहे. बरोबर आहे. व्यक्तिगत पण संतोष देशमुखची झालेली हत्या, हिचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये पडले. आता एखाद्याला थापडा थुपडी झाली, त्याचे पडसाद काही राज्यभर पडतात का? आणि ते असल्या महिलांना काहीतरी अश्लील जाऊन बोलला म्हणून झालं ते प्रकरण. तहसीलदार आता तिला शिव्या दिल्या कारण तिनं फोर्सचा वापर काढला. पाणी तोडताना, कनेक्शन तोडताना फोर्सचा वापर केला, पोलिसाचा वापर केला, म्हणून भावना प्रक्षोभ झाल्या तिथल्या लोकांच्या. हा सुशील सोळंकी काही त्या गावचा रहिवासी नाही, तो वेगळ्या गावचा आहे. परंतु परिसरातल्या सगळ्या गावातून मोटरसायकलवर हजारो लोक आले तहसीलदारचे हे ॲक्शन बघून. त्या प्रमाणात तिथं शाब्दिक बाचाबाची झाली.